हाय हॅलो, देवावर विश्वास, स्वतःवर विश्वास आणि प्रत्येक दिवसाची नवी सुरुवात. नमस्कार, मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं सुबक पुणे लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत करते. रात्री ब्लॉग सुरू केला आहे. त्याचं कारण असं आहे की एक मिनी सिरीज घेऊन येते शॉर्ट्समध्ये, ती बघायला विसरू नका. रिक्वेस्टेड आहे मला. मी इथे खाली नाव मेन्शन करीन की ज्यांनी मला विचारलं होतं हे कमेंट करून की तू स्किनसाठी काय काय करतेस सांग. तर सेपरेटली ती तिथे जाऊन तुम्ही छोटी सिरीज बघा. आत्तापर्यंत एक दोन व्लॉग, एक दोन व्हिडिओज माझे तिथे अपलोड झालेले असतील, चेकआउट करा. पण आत्ता थोडंसं शेअर करते आहे. आज रात्री मी काय केलं, नाईट टाईम स्किन केअर रुटीनच्या आधी चेहरा फेसवॉशनी धुतला. कोणता सध्या फेसवॉश वापरते आहे मी, केमिस्ट ॲट प्लेचा, तर तो मी त्या मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलेला आहे. त्या सिरीजमध्ये स्किनसाठी मी काय करते ही सिरीज आहे. त्याच्यानंतर आज मी खूप दिवसांनी म्हटलं चला फेसपॅक लावूयात. काही वेळेला मी होममेड वापरते, काही वेळेला मग मी असे ट्यूबमधले पेस्टवाले वापरते किंवा ते फेस शीट्स मास्क येतात आजकाल, तर ते वापरते. पण काही ना काहीतरी वापरायचा प्रयत्न असतो. तरी मी जेवढं टार्गेट ठरवलं ना माझ्या स्किनसाठी, तेवढं मला अजून जमत नाही आहे बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे आयुष्यातल्या. पण हळूहळू ते मला गोष्टी करायच्या आहेत. तर हे एव्हरयूथचं आज पहिल्यांदाच वापरलं आहे. आता काही दिवस अजून जेव्हा वापरेन तेव्हा मी तुम्हाला याच्याबद्दल जरा जास्त व्यवस्थित सांगू शकेन, कारण एका वापरामध्ये आपण असं काही खूप बोलू शकत नाही. आणि त्याच्यानंतर मग एक 10-15 मिनिटांनी ना ते खूप असं सुकू नाही द्यायचं बरं का. थोडंसं हलकं ओलसर असतं फेस पॅक, तेव्हाच तो धुवून घ्यायचा. धुतल्यानंतर मग छानपैकी टोनर म्हणून मी गुलाबजल स्प्रे करते. आणि रात्रीचं असं नाही, दिवसाही किंवा दिवसभरात केव्हाही जेव्हा जेव्हा मी चेहरा धुते आणि मला थोडंसं एक फ्रेशनेस हवा असतो, तर ॲज अ टोनर म्हणून मी गुलाबजल यूज करते. आणि जे तुम्ही घरी बनवू शकता किंवा कोणत्याही ब्रँडचं जे तुम्हाला आवडत असेल घेऊ शकता. मी डाबर गुलाबरीचं खूप आधीपासून वापरते, त्यामुळे मी तेच वापरते आहे. आणि हे एक्सेला माझं जे मॉइश्चरायझर आहे, जेल बेस आहे, सो वॉटरी त्याचा फ्लो आहे. आणि जे खास ॲक्ने प्रोन पिंपल ऑइली स्किनसाठी आहे, कॉम्बिनेशन स्किनलाही चालू शकतं, तर हे मी सिप्लाचं वापरते. आणि सध्याच आता काहीच दिवस झालेले आहेत हे केमिस्ट ॲट प्लेचं मी अंडर आय क्रीम पण वापरायला सुरुवात केली. त्याच्यामुळे एकदम ह्याचे काही रिझल्ट्स मी तुम्हाला सांगू शकत नाही. लेट्स सी, काही महिने वापरल्यानंतर समजेल. पण हे असं रात्री झोपताना मी छानपैकी स्किनला करते, पॅम्पर करते. थोडंसं जेव्हा मी मॉइश्चरायझर वापरते तेव्हाच मी छानपैकी त्याला असं मसाज वगैरे देते. डिटेल गोष्टी मी सगळ्या त्या मिनी ब्लॉग्समध्ये शेअर केलेल्या आहेत. खास सिरीज करते स्किनसाठी मी काय करते, तर बघायला विसरू नका. चला आता हा ब्लॉग पुढे कंटिन्यू होईल उद्या सकाळी. तोपर्यंत सगळेजण छान मस्त झोपा. नेक्स्ट डे मॉर्निंग मी बाहेर पडले, कारण आम्ही अचानकच आदल्या दिवशी असं सगळं ठरवलं की आपण उद्या गणेश पूजन आणि कलश पूजन करून घेऊयात. कारण हे सगळं एक एक स्टेप बाय स्टेप काम पुढे जात होतं ना, त्यात असं लक्षात आलं की सगळेच तर मुहूर्त गेलेले आहेत आता वास्तुशांतीचे. म्हणजे आम्ही ना अधिक महिन्याच्या आधी खूप ट्राय करत होतो की होईल, आपण करून घेऊ, पण ते नाही वर्कआउट झाल्या गोष्टी. आणि मग त्यामुळे आता अधिक महिनाही गेला. मग त्यानंतर आता तर जास्त काही असे मुहूर्त नसतातच ऑलमोस्ट. म्हणून मग आम्ही म्हणलं की आता आपण गणेशपूजन आणि कलशपूजन करूयात. गुरुजी म्हणले की चालेल, असं करून घ्या तुम्ही, आणि मग तुम्ही राहायला जाऊन सेटल होऊन मग जेव्हा मुहूर्त सुरू होतील तेव्हा परत पूजा आणि वास्तुशांत सगळं करून घ्या. मग त्या सगळ्याची मला तयारी घ्यायची होती. आईकडेही काही मला सामान घेऊन द्यायचं होतं, म्हणून मग हे थोडंसं बाजारात बाहेर पडले होते. आम्ही गोविंद किंवा कन्हैया दोनपैकी कशाचं तरी एखादं तूप वापरतो. आता लाडू वगैरे करायचे होते. मग आईकडे आले आणि पाऊस पडल्यावरती ना 1-2 दिवसातच एवढ्या फटाफट अशा ह्या सगळ्या छानपैकी गोकर्णाच्या वेलीनं पूर्ण असं कंपाऊंड भरून जातं. इतक्या सुंदर अशा त्या फुलतात ना, छान वाटतं एकदम. आता शेंगा पण भरपूर लागल्यात, त्या सगळ्या काढून ठेवणार आहे, म्हणजे मग त्या वाळवते मी. भरपूर मग कुंड्यांमध्येही वाढवता येतं. दुसऱ्या दिवशीचं हे सगळं तर तुम्ही बघताय, जेव्हा कलशपूजन आणि गणेशपूजन आम्ही केलं. आमचे गुरुजी जे अनेक वर्ष आता आमच्याकडे आहेत, कुठल्याही धार्मिक कार्यासाठी तेच असतात नेहमी. सगळ्या काही सल्ला वगैरे असेल त्या संदर्भातला तरी तेच असतात नेहमी आमच्याकडे. साडी आता ह्या सगळ्यामध्ये शोधून नेसणं हे जरा कठीण होतं, त्यामुळे मग मस्त आम्ही अशा पद्धतीने शॉर्ट बट स्वीट असे ट्रॅडिशनल असं कम कॅज्युअल रेडी झालो. सुधन्वाचे तर पटकन कपडे मिळाले, त्याच्यामुळे काही प्रश्न आला नाही. वेणूला मी एक फटाफट काल ड्रेस घेतला होता, फ्रॉक, की जो तिला नंतर पण असा छानपैकी वापरता येईल कॉटनचा. आणि मी असं एक छान माझ्याकडे टॉप होता सिल्क पॅटर्नमध्ये, तो आणि खाली
छान असं घागरा टाईप स्कर्ट, त्याला ओढणी थोडंसं असं करण्याचा प्रयत्न केला. आणि सगळी ही तयारी करण्यामध्ये पण मला आईची खूप मदत झाली. शॉर्ट बट स्वीट आणि प्रसन्न, मुख्य म्हणजे प्रसन्न जे मुहूर्त वगैरे सगळं ठरवलं होतं आम्ही त्या वेळेत सगळं छान पार पडलं. ओम अश्वत्थेवो विशतवत्तमेवो वसतु